काय रे ते? कुत्रा हा घरातील सदस्य आहे. हे बघा मम्मी पेशंट कार्यक्रम बघत बसले. 132 एक्शन. चॅनल को सबस्क्राईब करो पहिले. हा जल्दी करो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज चला, मी रोजच्या प्रमाणे अंग वगैरे करून रेडी झालेलं आहे गाईज. आता तर गाईज निघतो मी जॉबवर. तर हे बघा गाईज बायकोचे आवरलेलं आहे. चला गाईज आता आपण बॅग वगैरे घेऊ आणि निघू जॉबला. तिला जॉबवरती सोडायला लागेल गाईज. चला गाईज निघूया आणि जाऊ आता आपण पहिल्या बाहेरून झाडं बघू. तर गाईज हे बघा सगळी झाडं चांगली आहेत गाईज, नवीन झाडं पण आलेली आहेत. आणि बघा गाईज सगळी झाडं आहेत, भरपूर आलेत काही झाडं. तर गाईज बघा आता फायनली मी दुकानावरती आलेलो आहे. चला गाईज जाऊ आता आपण वरती. दुकानाच्या इकडं गाईज मोनिका आणि बाहेर अक्षय थांबलेलं आहे बघा. शटर तर वरती घेतलं तर शॉप आपलं बंदच आहे अजून. आपण गाईज थांबू सगळ्या बाहेर थोड्या वेळ थांबायच लागणार गाईज. दुकान होईस्तोपर्यंत ओपन गाईज ओपन नाही आहे, फक्त शटरवरती घेतलेलं आहे. आपण थांबू इकडे बाहेर बघू कधी आपलं शॉप ओपन होतं आहे गाईज. तर गाईज चला आता आपलं दुकान ओपन होतं आहे. आपलं ओपन वगैरे करू चौहातमध्ये गाईज. आता इकडे बाहेर घेऊ आपण असा जाऊन पंचिंग करू आणि आपलं दुकानचं मटेरियल गाईज बाहेर घेऊन बाहेर जाऊन बसवू उन्हामध्ये मस्त. चला मटेरियल तर गाईज भरपूर आहे, पूर्ण भरलेलं आहे बघा. तून गाईज तिथपर्यंत भरलेलं आहे सगळं मटेरियल. गाईज आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. आता विशाखा पण आले बघा इकडे. माधुरी गाईज आली, सगळेजण गाईज एक एक करून यायला लागले बघा. खुशी बी आली गाईज, एक एक करून सगळेजण यायला लागलेले आहेत गाईज. बघा आता मी शोरूममध्ये बसलो आतमध्ये. इकडे आजूही बघा फिरतो तिकडे. आणि गाईज सुनील बघा आता बाहेर जाऊन थांबलेले आहेत. मला तर माहिती आहे गाईज काय आपल्या शोरूममध्ये काल काय झालं गाईज. तुम्ही बघितलं तर माझ्या व्हिडिओमध्ये. विशाखाने बघितलं का नाही काय माहिती. विशाखा तू बघितला का कसं झालं? बघितलं ना, लय डेंजर झालं. हा कसं तुटलं बघितलं का? सुनील भाई लय वाचले माहिती आहे का काल. फेक हा भाई बोले फेकून दे गाईज. आपण ते पीस फेकून दिलेलं आता नाही तो पीस देते फेकून दिलास ना आजू गाईज. हे बघा आजू 2-3 दिवस सुट्टी होता, गावाला गेला होता. कुठे गेला होता? एक दिन छुट्टी पे था साले, कल परसों हाफ डे गया था. अच्छा हाफ डे गायचा गाईज. अक्षय भाऊ कुठे गेले होते काय माहिती आपल्याला फिर. आणि विशाखा झाड लावत बसले गाईज आर्टिफिशियल, ओरिजिनल नाही आहेत. सेटिंग करत बसले काही झाडांची. काहीच अक्षय बसलाय बघा इकडे. आता मोबाईल घेतला काहीच तुम्हाला दाखवतो थांबा. अक्षय मोबाईल घेतला भारी दिसतो हा असा मोबाईल. आणि असं एकदम भारी वाटतं असं. ते भाई बी आपले असे तर म्हणतात अक्षय मोबाईल लेके बेटा कर आचर लागता नाही तो याचा है ना. बसू आपण काही तिकडे क्लायंट वगैरेची वाट बघूया. सुनील भाई बी बाहेर बसलेत. ते आता बसत नाहीत काय आता इथं जास्त वेळ. सुनील भाईला भीती बसले अक्षय. आता जास्त इथं बसत नाही सुनील भाई. ते पीस पडलं काही. आपण इकडे फिरत बसलोय सगळेजण. आणि टाइम बी काहीच पटापट आहे ना बघा. आत्ताशी काही वाजलेले 1 वाजले की रे 9 मिनिट वरती. आणि काही टाइम बी पटापट आला ना. कस्टमर पण नाही आहेत. बसू आपण इकडे काहीच टाइमपास करत. काय रे ते? लेकिन 1 सेकंड. कुत्रा हा घरातील सदस्य आहे, त्याला घरातच हागो. किसने आलाय तर गाईज काय बी टाकतात पुणेकर लोक आपल्या इकडची. आपण गाईज बसू इकडे. लय भारी होतं ते गाईज. यार सकाळपासून एक कस्टमर नाहीये. सुनील भाई तर बाहेरच आहेत. अक्षय आतमध्ये आजू इकडे फिरत बसलाय. झालं ना? काय घेतलं? किती झालं? 1.5 लाख. उसने आगे 0 बढ़ाए बे. त्यांनी पुढे 0. हा मग तू 1.5 त्यांनी पुढे फक्त 0 वाढवला बस. अच्छा हमको सिखा रिया है. संपला विषय. 0 वाढवलं फक्त त्यांनी. कस्टमर देत नाही रे. एक कस्टमर नाहीये सकाळपासून. क्लायमेटला बेकार चालली. बाहेर बघ क्लायमेट कसं आहे.
पुण्यात ना 36 बायका घुसलेले पोरं चोरणारे करा. क्या बात कर रहे रे बाबा. अरे हा पोरं चोरणारे घुसलेत गाईच. मला टेन्शन यायला लागले ते. हा तुझं पोरगी बी सांभाळून ठेव. गाईज आम्हाला बी आजीला सांभाळून ठेवावं लागेल. गाईज आजचे हो आम्ही बात पता चला अभी. आजूला भी गाईज आपल्याला आजू सांभाळून जायचं घरी काय. अबे उनको भी लेके जाएंगे. काहीच ज्यांच्या घरामध्ये पण काही छोटी छोटी मुलं वगैरे आहेत तर ती अशी समजा बाहेर खेळायला वगैरे गेली तर थोडं काही त्यांच्यावर लक्ष असू द्या. कारण की असं किडनॅपिंग वगैरे भरपूर चालू आहे आजकाल. आहे ना रे इसको बिल्कुल संभाल. विशाखा तू पण सांभाव ना. किडनॅपिंगची केस पोरं घेऊन चाललेत छोटी छोटी. आजू तू तर सांभाळून जायचं घरी. तुला तर घेऊनच जातील. काहीच तर आता आपण शोरूमच्या बाहेर आलेलो इकडे आणि आता काहीच बघा वाजलेले आहेत किती 8 वाजायला आहेत काहीच 8. आजू काहीतरी पार्सल घेऊन थांबल्या बाहेर. आतमध्ये तर काहीच कस्टमर नाही आहेत. सुनील बसले तिकडे मोबाईल घेऊन आतमध्ये पिक्चर वगैरे बसले असतील. आणि गाईज आपले भाई आहेत ना भाई बाबा इकडे जाऊन बसलेत एलिगन्स मध्ये नाही होम सिनेमामध्ये पाहिजे तो का तिकडे. 1 सेकंड बसलेत भाई आपले पिक्चर बघा. आजू भाई देख मैच देख रहे मैच देख रहे भाई. बेटा आराम से. तर गाईज आपला स्टाफ अर्धा चाललेला आहे घरी आता. मावशी लोक मग आपले मावशी बी निघाले गाईज. बाय बाय गाईज मावशी. बाय बाय गाईज. हो बाय बाय गाईज म्हणा की एकदा. लाजल्या मावशी. गाईज तर आपण जाऊ आता आतमध्ये. सुनील भाई बसले त्यांनी भाई तुम्हाला दाखवलं गाईज तिकडे बसले होते भाई. सुनील भाई ओ भाई उधर मैच देखते बैठे होम सिनेमा एकदम प्रोजेक्टर के ऊपर आराम से बैठे एकदम. और गाईज हिम्मत बसला इथं टाइमपास करत. हा टाइमपास दिसतं. बायकी कुठले दिसतं. पण गाईज बसू इकडे क्लायंटची वाट बघू. त्यानंतर घरीच निघू आपण गाईज. समजा घ्या थोडं बसू गाईज आपण इकडे. मग आपण मग घरी निघूया थोड्या वेळाने. गाईज तर आता हे बघा आता मटेरियल आपलं सगळं बघा बघू शकता गाईज. आम्ही सगळं मटेरियल आतमध्ये घेतलं शॉपचं. आपलं शॉप हे गाईज बंद झालं. आता वाजलेत किती गाईज आता 9:15 वाजले आणि आम्ही थांबलेलो इकडे. आपले कस्टमर जे आम्ही रेंटसाठी काही मटेरियल दिलं होतं क्लायंटला ते घेऊन येत आहेत. ते आपण आतमध्ये वगैरे ठेवू आणि मग गाईज आपण घरी निघूया. आजी थांबलाय आरपणे बघा तिथं बसलाय टाइमपास करत. तुम्ही आतमध्ये बसलेत गाईज. बाई तर काय घरी गेले आपले. आपण काही ते आतमध्ये घेऊन आला आणि आपण मग घरी निघूया. तर काहीच आता मी पाहिलेलं बघा घरी आलेलो आहे. आणि काहीच घरी येता येतं मी बॅग काही भरपूर जड आहे माझी. बॅगेत काहीच मी नारळ पाणी आणलं आहे आणि मला खायला काही मस्तपैकी चीज पण आणलेलं आहे. चला आपण जाऊन मम्मीला नारळ पाणी देऊया. मम्मी वाटतं गाईच मम्मीची तब्येत खराब आहे. आणि पप्पाने सांगितलं होतं गाईच नारळ पाणी घेऊन यायला आपल्याला. तर नारळ पाणी आणलं मी. चला जाऊया आतमध्ये. मम्मी झोपले वाटतं. मम्मीला देऊया आपण. हे बघा मम्मी पेशंट कार्यक्रम बघत बसले. काय होतं आजारी वाटतं काय होतं. अशक्तपणा कशाने काय खाल्लं नव्हतं काय. नारळ पाणी आणलं. लाईट का बंद केलं सा तू बसलीस काय अवकात. तर काहीच मम्मीला आपण बघा नारळ पाणी आणलेले 2-2 नारळ गाईस. जाऊ आपण गाईस. पप्पांनी चल घे की प्यायला तिकडे चल. नको थांब पप्पाने तुला देतो इकडे आनंद झाला सांगतो. तर काहीच देऊया पप्पांना. पप्पा देतील आपल्याला काहीच फोडून. इकडेच हे घ्या. हा तोडा की मग. त्यामधले एक असा आहे पप्पा. एक पाणीवाला आहे आणि एक ह्याच्यावाला आहे असा. 2 आणलेत मी. मलाईवाला पण आणि पाणीवाला पण आहे. काय करता आज जाते काही. चला आपण पण जाऊया आतमध्ये. बायको काय करते बसले बघा तिकडे काहीच झाले. तर काही चला आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग जेवायला बसू आपण. तर काहीच बघा तर फ्रेश होऊन मी काही जेवायला बसलोय. आणि काही जेवणामध्ये अंड्याचा रस आणि भाकरी केली बघा बायकोनी. आणि ती थांबली होती काहीच माझ्यासाठी जेवायला. ती थोडंफार जेवल. आता मी जेवून गेलो काहीच पोटभर. ती पोटभर जेवून गेली काहीच. चला काहीच आपण आता जेवण वगैरे करून बाहेर जाऊन बसू. आणि काहीच मी आईस्क्रीम आणलेली ती काहीच आपण खाऊया थोड्या वेळाने. चला.
तर काहीच बघा आता जेवण करून मी बाहेर आलेलो आहे. तर काहीच बाहेर येऊन बघतो तो काय मस्त बघा काही सगळीकडे अंधारच पडलेलं आहे. काहीच बायको गेला आता मम्मीच्या इकडे आईस्क्रीम वगैरे आणायला. मम्मी तर आजारी आहे म्हणून काही झोपले. ती तब्येत थोडी बरी नाही मम्मीची. नारळ पाणी मम्मीला आता मम्मी पिले. पप्पा आहेत मम्मी झोपलेली. बायको आतमध्ये आईस्क्रीम घेते काहीच. आपण काहीच आईस्क्रीम वगैरे खाऊ आणि मग मस्तपैकी काहीच एडिटिंग करू बाहेर बसून. चला काहीच हा ब्लॉग तुम्ही संपवतो काहीच इकडेच. तुम्हाला आवडला असेल तर काहीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. काहीच गुड नाईट, बाय बाय.